मागील लेक्चरमध्ये आपण उभयान्वी अव्यय उभयान्वी अव्यय त्यानंतर प्रयोग हा भाग शिकलो. प्रयोग शिकलो आणि वाक्याचं परस्पर रूपांतर हा भाग शिकलो. आता आपल्याला पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे, त्याचं नाव आहे समास. समास म्हणजे काय, समास कशाला म्हणतात, तर जेव्हा आपण बोलत असतो, जेव्हा आपण शब्द लिहित असतो, तर शब्द लिहित असताना कधी कधी शब्दांची काटकसर करून त्याच्यापासून एक जोड शब्द बनवला जातो. म्हणजे मोठा एखादं वाक्य असेल, एखादा शब्द असेल, तो न म्हणता तो जोडतोड करून त्याचा एक जोड शब्द बनवला जातो, एक शब्द तयार होतो, त्याला म्हटलं जातं समास. आणि त्या शब्दाची जी फोड केली जाते त्याला म्हटलं जातं त्याचा विग्रह. मग जो हा शब्द असतो, समास होऊन झालेला शब्द असतो, त्याला काय म्हटलं जातं, सामासिक शब्द. त्याला सामासिक शब्द म्हटलं जातं. मग हे सामासिक शब्द कसा असतो, समजा शब्द आहे सम अधिक अस, म्हणजे एकत्र येणे. सम अधिक अस हा अ याच्यामध्ये मिळवला, हा काय होतो, समास. समास त्याला म्हटलं जातं समास. हे झालं समास. तर असा हा समास असतो. समास, तर समास हा प्रकार म्हणजे शब्दांची काटकसर करून तयार केलेला एक जोड शब्द आहे. मग समासाचे काही प्रकार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे समास आहे, समासाचे प्रकार आहेत. तर ते समासाचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर समासाचे प्रकार आपल्याला दिसतील. समासाचे प्रकार अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. हे समासाचे प्रमुख प्रकार इथे दिसतात. अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. बहुव्रीही. आता नावं थोडे कठीण वाटतील. नावं हे जे आहे, नावं याचे जरा कठीण आहेत वाटतील, पण ते प्रकार तितकेसे कठीण नाही. थोडा समास हा प्रकार समजण्यासाठी थोडा कठीण आहे. समास हा प्रकार समजण्याला थोडा कठीण जातो, थोडा किचकट हा भाग आहे. परंतु स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ, एक एक प्रकार त्याचा समजून घेऊ. जसे इतर प्रकार आपण शिकलो तसाच समास हा सुद्धा प्रकार समजून घेऊ. समास हा फक्त थोडा वास्ट प्रकार आहे. तो थोडक्यात उदाहरणासहित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट त्याबद्दल क्लिअर व्हायला पाहिजे. मी आधीच सांगितलं की मराठीमध्ये हे जे नावं येतात, या नावांना अजिबात घाबरून जायचं नाही. फक्त त्याचे उदाहरण आपण लक्षात ठेवायचे. उदाहरण जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला समास सोडवणं सोपं जातं. बघा, पहिला प्रकार अव्ययी भाव समास. अव्ययी भाव, अव्यय आपण शिकलेलो आहे. अव्यय आपण शिकलेलो आहे. अव्ययी भाव म्हणजे ज्यामध्ये काय असलं पाहिजे, अव्यय असलं पाहिजे. तर बघा, अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद काय असतं, अव्यय असतं. पहिलं पद हे यामध्ये अव्यय असतं. अव्यय असतं आणि ते महत्वाचं असतं. अव्यय असतं. मग यामध्ये, या अव्ययामध्ये इथे अव्ययापासून हे बनलेलं असतं. बघा, सामासिक शब्द आहे आजन्म, म्हणजे जन्मापासून, यथाक्रम क्रमाप्रमाणे. या ठिकाणी हा जो शब्द असतो, म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, अव्ययी भाव समास कसा ओळखायचा. हे जे शब्द आहे ना, हे जे सामासिक जे शब्द असतात, हे क्रिया विशेषणाचं काम करतात. वाक्यामध्ये हे क्रिया विशेषण असतात. मुळात क्रिया विशेषणाचं हे काम करतात. म्हणजे जर हे क्रियापद होऊ शकत नाही तर ते क्रिया विशेषण असतात. आजन्म राहतो, यथाक्रम चालतो. बघा, लक्षात घ्या काय म्हणतोय मी. क्रियापदाच्या आधी जे येतं, म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती जे सांगतं, त्याला आपण काय म्हणतो, क्रिया विशेषण. नामाबद्दल जे माहिती सांगतं त्याला विशेषण म्हणतो, आपण शिकलोय मागील लेक्चरमध्ये. तसंच क्रियापदाबद्दल जे विशेष माहिती सांगतं त्याला आपण क्रिया विशेषण असं म्हणत असतो. तर हे जे शब्द असतात, अव्ययी भाव समास असलेले शब्द असतात, हे विशेषतः क्रिया विशेषण असतात. हे काही क्रियापदासारखे कुठे वापरले जात नाही किंवा नामासारखे वापरले जात नाही. तर हे क्रिया विशेषण असतात. आणि यांचा विग्रह करताना इथे आपल्याला अव्यय याला लागलेले दिसतात. आजन्म, आजन्म, जन्मापासून. मग या अव्ययी भाव समासाचे तीन प्रकार आहेत.
कालवाचक, रीतिवाचक आणि स्थलवाचक. कालवाचक म्हणजे इथे काय दाखवलं, एखाद्या याच्यात काळ, एखादा आजन्म, जन्मापासून कालवाचक झालं. याचा क्रम, क्रमाप्रमाणे रीतिवाचक झालं, क्रम दाखवलेला आहे. घरोघरी, हा अव्ययीभाव समास कधी कधी शब्दांची द्विरुक्ती होऊन पण होतो. घरोघरी, वारंवार असे जे शब्द आहे, म्हणजे प्रत्येक घरी, घरोघरी याचा अर्थ काय होतो, प्रत्येक घरी, हा काय झाला स्थलवाचक. म्हणजे अव्ययीभाव समास जो आहे, अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे अव्यय असेल आणि तो जो शब्द असेल, हा जो सामासिक शब्द असेल, हा काय असेल, क्रिया विशेषण असतो. लक्षात घ्यायचं, नेहमी हा अव्ययीभाव समास ओळखत असताना तो शब्द क्रिया विशेषणासारखं काम करतो. तो कधी क्रियापद बनू शकत नाही, तो क्रियापद नसतो. क्रियापद करतो, ठेवतो, बसतो, चालतो, उठतो, निजतो, हे झाले क्रियापद. आणि क्रियापदाबद्दल जे विशेष माहिती सांगतात, आजन्म चालतो, आजन्म चालत राहिला. लक्षात येतंय. अव्ययीभाव समासाचा हा जो सामासिक शब्द आहे, हा कसा असेल, क्रिया विशेषण असेल. हा काय असेल, क्रिया विशेषण. ही याची ओळखाची खूण आहे आपल्याला, लक्षात ठेवा. आणि कालवाचक, रीतिवाचक आणि स्थलवाचक हे लक्षात आले असेल. यावरून एखाद्याच्या काळ जर दर्शवलेला असेल त्यामध्ये, तर तो कालवाचक. क्रम जर दर्शवला आहे तर तो रीतिवाचक. आणि स्थळ जर एखादं सांगितलं असेल तर तो स्थलवाचक होतो. लक्षात आलं. अव्ययीभाव समास थोडा किचकट प्रकार आहे, तुम्हाला लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, लेक्चर पुन्हा पुन्हा पाहावं लागेल आणि हा भाग समजून घ्यावा लागेल. समाज हा थोडासा कठीण आहे भाग, परंतु व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देऊन जर हा भाग ऐकला तर तुम्हाला तो समजेल. उदाहरणानुसार समजून घ्या. अव्ययीभाव समजला. अव्ययीभाव मध्ये लक्षात ठेवा की हे नेहमी काय असेल, सामासिक शब्द हा क्रिया विशेषणासारखा असेल. दुसरा प्रकार तत्पुरुष समास. तत्पुरुष, तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार आहेत. तत्पुरुष हा जो समास आहे याचे काही उपप्रकार आहेत. पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष. विभक्ती आपण शिकलो आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. विभक्तीचे हे जे प्रकार आपण शिकलो आहे, त्या विभक्तीचे प्रत्यय याचा विग्रह करताना येतात. हे जे सामासिक शब्द असतात, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना हे विभक्तीचे प्रत्यय येतात आणि जेव्हा त्याचा सामासिक शब्द होतो तेव्हा ते लोप पावतात. त्यावरून त्याला विभक्तीनुसार प्रत्यय दिले, विभक्तीचे जे प्रत्यय लागतात त्यावरून तो तत्पुरुष ठरतो. बघा, सुख प्राप्त, सुख प्राप्त याचा विग्रह कसा होईल, सुखाला प्राप्त. ला, ला कशाचा प्रत्यय आहे, सला ते, सला नाते. कशाचा प्रत्यय आहे, हा द्वितीयाचा, म्हणून हा काय झाला, द्वितीय तत्पुरुष. द्वितीय तत्पुरुष. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ने, नेशी तृतीयेचा प्रत्यय आहे म्हणून तृतीय तत्पुरुष. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, तून, ऊन, हुन हे जे प्रत्यय आहे हे कशाचे आहे, पंचमीचे आहे म्हणून पंचमी तत्पुरुष. असेच उदाहरण आपल्याला द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी असे वेगवेगळे उदाहरण विभक्तीचे प्रत्यय. लक्षात घ्या, विभक्ती तत्पुरुष हा जो आहे, प्रथम म्हणजे द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थी असेल, हा कधी येतो, तर जेव्हा याला विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लागतो. लक्षात घ्या, सामासिक शब्दामध्ये, याचा जो सामासिक शब्द आहे या शब्दामध्ये कुठेही विभक्ती प्रत्यय नाहीये. सामासिक शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय नसतो, तर तो विभक्ती प्रत्यय कधी असतो, त्याचा विग्रह होतो तेव्हा. लक्षात आलं. सामासिक शब्द बघा, सुख प्राप्त या शब्दामध्ये कुठेही कुठलाही प्रत्यय नाही विभक्तीचा. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त जेव्हा विग्रह करतो तेव्हा विभक्तीचा प्रत्यय येतो. मग जो विभक्तीचा प्रत्यय आला त्यानुसार त्याची विभक्ती जी असेल ती आणि तो तत्पुरुष. द्वितीय असेल तर द्वितीय तत्पुरुष, तृतीय असेल तर तृतीय तत्पुरुष, पंचमी असेल तर पंचमी तत्पुरुष, सप्तमी असेल तर सप्तमी तत्पुरुष. लक्षात आलं. विभक्ती प्रत्यय आपलं लेक्चर झालेलं आहे, विभक्ती हा प्रकार आपण शिकलेलो आहे, त्यानुसार हे विभक्ती तत्पुरुष प्रत्यय होतात. ठीक आहे. दुसरा प्रकार याच्यामधला उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुषामध्ये विग्रह होणारा दुसरा जो शब्द असतो तो महत्वाचा असतो, म्हणजे उपपद. लक्षात घ्या,
दुसरं पद याचं महत्वाचं असतं. पहिल्या पदाबद्दल दुसरं पद माहिती सांगतं, त्याला उपपद तत्पुरुष. जसं नीरज, निरात जन्मलेला. पंकज, पंकात जन्मणारे. पंकात, पंक म्हणजे चिखल, पंकात जन्मणारे. शेतकरी, शेती करणारा. जो नंतरचा जो शब्द असतो हा याच्याबद्दल माहिती सांगणारा असतो, तो महत्वाचा शब्द असतो. विग्रह होताना जेव्हा दुसरं पद जेव्हा महत्वाचं असतं, उपपद त्यातलं जेव्हा महत्वाचं असतं, त्यावेळी त्यामध्ये उपपद तत्पुरुष हा समास असतो. याला उपपद तत्पुरुष समास म्हटलं जातं. शेती करणारा, बघा या पहिल्या शब्दाबद्दल विशेष माहिती दुसरा शब्द सांगतो विग्रहामधला, म्हणून तो उपपद तत्पुरुष असतो. आता लक्षात आलं, विभक्ती तत्पुरुष, विभक्तीचे प्रत्यय लागतात कधी? विग्रह होताना. उपपद तत्पुरुष यामध्ये दुसरा शब्द पहिल्या शब्दाबद्दल जास्त माहिती सांगतो, महत्वाचा असतो दुसरं पद, त्यामुळे तो उपपद तत्पुरुष. आणि तिसरं नत्र तत्पुरुष. नत्र, नत्र हा शब्द आपल्याला दोन वेळा येईल, नत्र तत्पुरुष आणि नत्र बहुव्रीही. नत्र म्हटल्यानंतर त्यामध्ये त्याची जी सुरुवात आहे, तो जो समास आहे, त्याचा जो सामासिक शब्द आहे, त्याची सुरुवात अ, अन, न, ना, बे, नी, गैर. लक्षात घ्या, अ, अन, न, ना, बे, नी, गैर अशा शब्दांना त्याची होईल सुरुवात. बघा, नापसंत, पसंत नसलेला. पसंत नसलेला हा काय झाला? नत्र तत्पुरुष. बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला. या सामासिक शब्दाची नत्र जो तत्पुरुष आहे हा समास ओळखत असताना, नत्र समास ओळखत असताना त्यामध्ये अ, अन, न, ना, बे, नी, गैर हे शब्द येतील. हे शब्द आल्यानंतर तो नत्र समास असतो. मग नत्र तत्पुरुष आणि नंतर पुढचा प्रकार नत्र बहुव्रीही, तो कसा आहे तो ते सांगतो. तर हा नत्र तत्पुरुष समास होतो. नापसंत, पसंत नसलेला. बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला. लक्षात आलं? पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. याच्यामधले आधी प्रकार घेऊन घेऊ. कर्मधारय समास. कर्मधारय समास म्हणजे त्यामध्ये बघा याची ओळखण्याची कोण, हा सोपा आहे ओळखायला. कर्मधारय समास ओळखायला सोपा आहे. पहिले पद हे विशेषण असतं, दुसरं पद त्याचं नाम असतं. विग्रह होताना पहिलं पद विशेषण आणि दुसरं त्याचं नाम. बघा, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष आहे, इथे विशेषण आहे, इथे नाम आहे. महादेव, महान असा देव. बघा, उत्तम असा पुरुष, पहिलं पद विग्रह करताना त्याचं विशेषण येतं आणि दुसरं त्याचं नाम येतं. विशेषण आणि नाम अशी जिथं जोडी असते तो कर्मधारय समास असतो. कर्मधारय समास लक्षात येईल. आपण जेव्हा उदाहरणांचा सराव करू तेव्हा हळूहळू उदाहरणांचा सराव केल्यानंतर लक्षात येते. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. महादेव, महान असा देव. लक्षात आलं? हा कर्मधारय समास. द्विगु समास. द्विगु समास म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी पहिलं पद जे आहे हे संख्या विशेषण असतं. संख्या विशेषण. बघा, 12 भाई, 12 भाईंचा समुदाय. 12 काय आलं इथं? संख्या विशेषण. इथे नेहमी संख्या येईल. पंचवटी, 5 वडांचा समूह किंवा 5 वट्यांचा समूह. 5 वट्यांचा समूह असं म्हणू शकतो. 5 वट्यांचा समूह, 5 वट्यांचा समूह, 5 वडांचा समूह. पंचवटीला 5 वडांचा समूह पण पंचवटीच म्हणतात. तर 5, 12 हे जे आहे इथे काय आलंय, हे संख्या विशेषण आहे. तर संख्येचं एखादं नाम येतं, त्यामुळे हा द्विगु समास पण ओळखणं सोपं आहे. कर्मधारय आणि द्विगु समास हे ओळखायला सोपे आहे. कर्मधारयामध्ये खून काय? विशेषण आणि नाम. द्विगु समासामध्ये संख्या विशेषण येतं. संख्या विशेषण आलं की तो द्विगु समास असतो. आता मध्यम पदलोपी यामधलाच प्रकार बघा. मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी हा असा प्रकार आहे की जो सामासिक शब्द असतो त्यामध्ये दुसऱ्या पदाविषयी माहिती सांगण्यासाठी इतर शब्द ऍड करावे लागतात. इतर शब्द त्यामध्ये घ्यावे लागतात. मधलं पद त्यामधलं गळून जातं आणि त्याचं जास्त विश्लेषण इथं करावं लागतं. साखर भात
साखर घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. लक्षात आलं. मध्यम पदलोपीमध्ये काय असतं की दुसऱ्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. म्हणजे त्यामध्ये विशेष माहिती सांगणारे वेगळे शब्द ऍड केला, घालून वगैरे हे जे शब्द आहे, साखर घालून केलेला भात म्हणजे साखर भात असं जे असतं याला मध्यम पदलोपी म्हणतात. बघा, दोन प्रकार आतापर्यंत आपण बघितले, अव्ययभाव आणि तत्पुरुष. हे दोन प्रकार नंतर बघू. आधी एकदा पुन्हा रिपीट करतो, एकदा पुन्हा समजून घ्या, हे प्रकार समजून घ्या पहिले. अव्ययभाव समास. अव्ययभाव समास म्हणजे यामध्ये काय असेल, अव्यय असतं, पहिलं पद हे अव्यय असतं. आणि आणखी महत्वाची खूण, हा जो शब्द असतो सामासिक शब्द, हा कधी क्रियापद म्हणून उपयोगात येत नाही, तो क्रिया विशेषण असतो. नेहमी करतो, ठेवतो, बसतो अशा समोर हा शब्द ठेवून पाहायचा. अशा समोर हा शब्द ठेवला की आपल्याला लक्षात येईल. यथावकाश. यथावकाश शब्द आहे, यथावकाश, यथावकाश येतो. लक्षात आलं. क्रियेविषयी, क्रियापदाच्या आधी येणारे जसे शब्द असतात ना, त्याच्या पुढे क्रियापद टाकून पाहिजे, मग आपल्याला लक्षात येईल हे क्रिया विशेषण आहे. आजन्म, जन्मापासून, बरोबर. तर हे सामासिक शब्द नेहमी क्रिया विशेषण म्हणून वापरले जातात. ते हा अव्ययभाव समास असतो. या मग अव्ययभाव समासामध्ये मग क्रिया कालवाचक, रीतिवाचक आणि स्थलवाचक अशी असते. मग कालवाचक असेल, रीतिवाचक असेल आणि स्थलवाचक. ज्यामध्ये काळ दर्शवला आहे तर कालवाचक, रीत दर्शवली आहे, क्रम दर्शवला आहे तर क्रमवाचक, आणि स्थळ जर सांगितलेला आहे तर त्याला स्थलवाचक म्हटलं जातं. तर हे सामासिक शब्द अव्ययभावाचे जे क्रिया विशेषणासारखे वापरले जातात. पुढचा प्रकार आहे तत्पुरुष. तत्पुरुषामध्ये विविध प्रकार आहेत, 5 प्रकार वेगवेगळे आपण पाहिले. विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष म्हणजे जो सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह करताना तिथे विभक्तीचे प्रत्यय लागतात आणि सामासिक शब्द तयार करताना विभक्तीचे प्रत्यय गळून जातात. लक्षात घ्या. त्याची फोड करताना म्हणजे विग्रह करताना, सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या ठिकाणी काय येतात, विभक्तीचे प्रत्यय येतात. मग जो विभक्तीचा प्रत्यय आला त्यानुसार तो तत्पुरुष होतो. ला, सलाते, सलानाते काय द्वितीयाचा प्रत्यय आहे म्हणून द्वितीय तत्पुरुष. तोंडपाठ, तोंडाने पाठ, नेशी तृतीयाचा प्रत्यय आहे, तृतीय तत्पुरुष. सेवेतून, ऊनहून पंचमीचा हे आहे, विभक्ती प्रत्यय आहे म्हणून पंचमी तत्पुरुष. विभक्तीचे जे प्रत्यय लागतील त्यानुसार ती विभक्ती आणि तो तत्पुरुष. विग्रह महत्वाचा आहे. विग्रह जेव्हा होतो तो विग्रह महत्वाचा आहे. या ठिकाणी जो विग्रह होणार आहे तो विग्रह या ठिकाणी महत्वाचा आहे. लक्षात आलं. मग त्यानंतर आहे उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष म्हणजे पहिल्या पदापेक्षा दुसरं पद यामध्ये महत्वाचं असतं आणि दुसऱ्या पदाला जास्त महत्व असतं. दुसरं पद पहिल्या पदाबद्दल माहिती सांगणार असतं. नीरज, निरात जन्मलेला, निरामध्ये जन्मलेला जे नीरज. पंकज, पंकात जन्मणारे. शेतकरी, शेती करणारा. दुसरं पद जिथे महत्वाचं तो काय झाला, उपपद तत्पुरुष. नंतर नत्र तत्पुरुष. नत्र तत्पुरुष याची सुरुवात काय होईल, अ, अन, न, ना, बे, नि, गैर या शब्दाने होईल. हे नत्र तत्पुरुष या उपसर्गाने सुरू होतात. नापसंत, पसंत नसलेला. बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला. हे नत्र तत्पुरुष असतात. कर्मधारय समास आता सांगितलं, ओळखण्याची सोपी खूण. पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम. पुरुषोत्तम, उत्तम पुरुष, उत्तम असा पुरुष. महादेव, महान असा देव. पहिलं पद जे आहे विग्रह करताना, विग्रह महत्वाचा लक्षात घ्या. समास ओळखत असताना त्याचा विग्रह आपल्याला करता आला पाहिजे आणि विग्रह केल्यानंतर हे सगळे प्रकार विग्रहावरून समजतात. तेव्हा जेव्हा त्याचा विग्रह होतो तेव्हाच ते प्रकार लक्षात येतात. याचा विग्रह जेव्हा होतो, उत्तम असा पुरुष. उत्तम विशेषण आहे, हे नाम आहे. विशेषण आहे, नाम आहे. विशेषण आणि नामाची जोडी जर आली तर तो कर्मधारय समास असतो. द्विगु समास. द्विगु समासामध्ये पहिलं जे पद असतं ते काय असतं, संख्या विशेषण असतं. 12 भाई, 12 भाईंचा समूह. पंचवटी, 5 पट्यांचा समूह. लक्षात आलं.
मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी म्हणजे मधात शब्द घालून दुसऱ्या शब्दाबद्दल जास्त माहिती दिली जाते. घालून साखर भात, साखर घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. लक्षात आलं. दोन प्रकार आपण बघितले, अव्ययभाव आणि तत्पुरुष. अव्ययभाव आपण शिकलो, त्यानंतर तत्पुरुष शिकलो. लक्षात आलं. दोन प्रकार. तिसऱ्या प्रकाराकडे वळण्यापेक्षा आधी दोन प्रकार मी पुन्हा रिपीट करून सांगितले. दोन प्रकार तुम्हाला समजले असतील. अव्ययभाव समजला असेल आणि तत्पुरुष आणि त्याचे उपप्रकार समजले असतील. तत्पुरुषाचे जे उपप्रकार आहे हे 6 उपप्रकार मी तुम्हाला समजावून सांगितले. तत्पुरुष प्रकार लक्षात आले असतील. पुढे जाऊ. पुढे आहे तिसरा प्रकार, द्वंद्व. द्वंद्व समास सुद्धा सोपा आहे, थोडा लक्षात घ्या. द्वंद्व समास समजताना सोपा आहे. कसा? याचे 3 प्रकार पडतात. इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. इतरेतर द्वंद्व म्हणजे आपले समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय जे शिकलो आपण. व आणि समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय. व आणि ज्याच्या विग्रहामध्ये येतात ना ते म्हणजे इतरेतर द्वंद्व. दोन्हीही शब्द महत्वाचे असतात आणि दोन्ही शब्द महत्वाचे असून त्याला व आणि आणीने जोडलेलं असतं विग्रह करताना. बघा, सामासिक शब्द बहीण भाऊ, बहीण व भाऊ. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. इथे समुच्चय बोधक उभयान्वय व आणि आणि विग्रह करताना व आणि आणि येईल. व आणि आणि ज्याच्यामध्ये येईल ते झालं इतरेतर द्वंद्व. लक्षात आलं. इतरेतर द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व तेच विकल्प, ऑप्शन्स, की किंवा, किंवा वा. 15-16, 15 किंवा 16 विग्रह करताना. मागे पुढे, मागे किंवा पुढे. वा किंवा ऑप्शन्स जिथे दिले जातात. इतरेतर द्वंद्वामध्ये काय येईल? व किंवा आणि येईल विग्रह करताना. नेहमी विग्रह, मी तुम्हाला तेच सांगतो की समास शिकत असताना त्याचा विग्रह करता आला पाहिजे. विग्रह जो होतो त्या विग्रहावरून तो प्रकार समजतो. बहीण व भाऊ इथे विग्रह करताना व आणि आला, इतरेतर द्वंद्व. वैकल्पिक अथवा किंवा वा आलं तर काय येईल? वैकल्पिक द्वंद्व. समाहार द्वंद्व म्हणजे, समाहार म्हणजे सगळंच, इतर, तत्सम वगैरे वगैरे हे जे असतं हे समाहार द्वंद्व. म्हणजे जसं आपण म्हटलं, कोणी जर आलं, आपण काय म्हणतो, चहा पाणी घ्या, म्हणजे फक्त चहा आणि पाणी देतो का आपण? चहा पाणी, त्यासोबत फराळ वगैरे हे शब्द त्यामध्ये इन्क्लूड असतात. चहा पाणी. बाजार हाट, बाजार हाट ही कोणती गोष्ट आहे का? नाही. बाजार हाट म्हणजे बाजार आणि इतर तत्सम वस्तू. बघा, त्या समाहार द्वंद्व असतो. बाजार हाट, बाजार हाट व तत्सम वस्तू त्याला आपण एकत्रित काय म्हणून टाकतो? बाजार हाट. म्हणजे हे कलेक्टिव्ह एक प्रकारचं हे आहे, शब्द आहे. फार मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला एक्सप्लेन करायच्या असतात आणि ते एका शब्दात सांगायचे असतात वगैरे वगैरे ज्याला आपण लावतो, त्या प्रकारचा एकत्रित शब्द म्हणजे तो समाहार द्वंद्व असलेला सामासिक शब्द आहे. बाजार हाट, चहा पाणी, चहा पाणी, फराळ वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. बाजार हाट, बाजार हाट, तत्सम वस्तू ज्या आहे ते सगळं त्याच्यामध्ये येईल. म्हणजे द्वंद्व समासाचे हे 3 प्रमुख प्रकार आहे: इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. इतरेतर द्वंद्वामध्ये विग्रह करताना काय येईल? व आणि येईल. दोन्ही शब्द महत्वाचे असतील. वैकल्पिक द्वंद्वामध्ये इथे दोन्ही शब्द महत्वाचे, परंतु काय येईल? अथवा किंवा असं येईल. आणि समाहार द्वंद्वामध्ये इतर, तत्सम वगैरे वगैरे हे जर आलं तर ते सगळं त्याच्यामध्ये येईल. लक्षात आलं. द्वंद्व समास वैकल्पिक मध्ये इतरेतर आणि वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व हे प्रकार समजले असतील. आता पुढचा प्रकार आहे बहुव्रीही समाज. बहुव्रीही समाज मध्ये काय आहे? हा समास थोडा वेगळा आहे. बहुव्रीही समाज जो आहे तो थोडा या समासापेक्षा थोडा वेगळा असा आहे की या ठिकाणी आपण त्याच शब्दांशी बघत होतो की त्याच मधले शब्द, पहिला शब्द, दुसरा शब्द, असं कंपॅरिझन टॅली इथे चालू होतं. तिथे थोडा वेगळा प्रकार आहे. बहुव्रीही मध्ये काय असतं? हे दोन्ही जे पद असतात, दोन्ही जे शब्द असतात, हे दोन्ही महत्वाचे नसतात, तर हे दोन्ही शब्द तिसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीबद्दल माहिती देणारे असे शब्द असतात. त्याला बहुव्रीही समास म्हणतात. म्हणजे हे जे असतात, हा जो शब्द असतो हा तिसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीचा, तिसऱ्याच कोणत्या तरी शब्दाचं हे विशेषण एक प्रकारचं असतं. बघा, उदाहरण बघा, लक्ष्मीकांत.
लक्ष्मी आहे कांता ज्याची तो कोण? विष्णू. हा जो शब्द आहे या शब्दामध्ये याची फोड नाहीये. जसं इथं जसं होतं बघा, 12 भाई, 12 भाईंचा समुदाय, उत्तम असा पुरुष, या शब्दामधल्या शब्दात खेळ आहे. हे जे शब्द आहे या शब्दामध्ये इथले इथे सांगितलेलं आहे, परंतु इथे तसं नाहीये. इथे काय म्हटलेलं आहे, हे जे शब्द आहे यातून तिसऱ्याच कोणाचं तरी वर्णन आहे, तिसऱ्याच गोष्टीचं वर्णन आहे, तो बहुव्रीही समास असतो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो कोण? विष्णू. भक्तिप्रिय, भक्ती आहे प्रिय ज्याला तो कोण? देव. नीळकंठ, नीलकंठ हा जर शब्द असेल, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो. बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय असतं, हे जे सामासिक शब्द असतात, हा जो सामासिक शब्द असतो हा कुठल्या तरी तिसऱ्याच शब्दाबद्दल माहिती देतो, तिसऱ्याच घटकाबद्दल माहिती आपल्याला देत असतो. इथे त्या दोन शब्दांचं महत्व नसतं. हे जे असतात हे त्याचे विशेषण असतात फक्त. सुधाकर, सुधा आहे करात ज्याच्या असा तो चंद्र. भालचंद्र, भाळी आहे चंद्र ज्याच्या तो. लक्षात घ्या. बहुव्रीही समासामध्ये काय होत आहे, बहुव्रीही समासाचं पहिलं लक्षण आहे की दोन्ही शब्द तिसऱ्याच घटकाबद्दल माहिती देतात, त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. बहुव्रीही समासामध्ये दोन पद जरी असले, दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो व सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असते, हे लक्षात घ्या. बहुव्रीही समासामध्ये लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, तिसऱ्या शब्दाबद्दल माहिती आहे. त्या दोन शब्दांचं काही तिथे देणं घेणं नाही, ते फक्त काय, फक्त त्या तिसऱ्या याची विशेषण आहे, त्याच्याबद्दल विशेष माहिती ते सांगत आहे. लक्षात आलं. तर हा असा बहुव्रीही समास असतो. मग बहुव्रीही समासामध्ये उपप्रकार आहेत, नत्र बहुव्रीही, सहबहुव्रीही आणि प्रादी बहुव्रीही. समजून घेऊ. बघा, नत्र आला म्हणजे तेच आपले शब्द पुन्हा अ अन न नी, अ अन न नी याने ते सुरुवात होतील. बघा, अव्यय, नाही व्यय ज्याला असे ते, नाही व्यय ज्याला ते, नाही व्यय ज्याला ते, ज्याला व्यय नाही, नाही व्यय ज्याला ते. बरोबर. तिसऱ्याच गोष्टीबद्दल माहिती आहे. अनंत, नाही अंत ज्याला असा तो. म्हणजे तिसऱ्या गोष्टीबद्दल जेव्हा माहिती असते तेव्हा बघा कशाने सुरुवात झाली, अ अन न नी याने याची सुरुवात होते. निरस, नाही रस ज्यात असा तो, निरस. हा बहुव्रीही समास. बघा आता नत्र, नत्र मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, नत्र बहुव्रीही आणि नत्र तत्पुरुष यातला फरक समजून घ्या. नापसंत, पसंत नसलेला. बघा विग्रह भाग कसा आहे, इथे ना आहे, नापसंत, पसंत नसलेला. पसंत नसलेला म्हणजे इथे याचं स्पष्टीकरण आहे दुसऱ्या शब्दामध्ये. इथे कसं आहे, नाही अंत ज्याला असा तो. इथे तिसऱ्याचा बोध होतो का? नाही. जिथे तिसऱ्याचा बोध होतो तो बहुव्रीही. लक्षात घ्या. त्याच शब्दामध्ये त्याच एक्सप्लेनेशन, पहिल्याच एक्सप्लेनेशन दुसरा देऊन राहिला, दुसऱ्याचं पहिला देऊन राहिला, असं जेव्हा असतं तेव्हा ते इतर समास असतात. पण दोन्ही शब्द तिसऱ्याच कोणाचं तरी वर्णन करतात, तिसऱ्याच बद्दल माहिती देतात, तेव्हा तो बहुव्रीही समास असतो. हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत. नत्र बहुव्रीही हा पहिला प्रकार. सहबहुव्रीही, सहबहुव्रीही ओळखत असताना त्यात सह, स असे अव्यय त्याच्यामध्ये सुरुवातीला लागलेले असतात. सादर, आदराने सहित असा तो, आदराने सहित असा तो. सफल, फलाने सहित असे ते. सह असे शब्द याच्यामध्ये लागलेले असतात सुरुवातीला, याला सह बहुव्रीही म्हटलं जातं. प्रादी बहुव्रीही, पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि असे शब्द असतात. सुमंगल, पवित्र आहे असे ते. लक्षात घ्या. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, बहुव्रीही समासामध्ये प्रत्येक वेळी असे ते, असे ते असं जे शेवटी येतं, म्हणजे असा तो, असे ते, हे फक्त बहुव्रीहीमध्ये दिसेल.
विग्रह करताना इथे कुठेच तुम्हाला असं दिसत नाही. इथे तिसऱ्या शब्दाबद्दल माहिती आहे. बहुव्रीहीमध्ये हे लक्षात ठेवायचं की विग्रह करताना तो तिसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीबद्दल माहिती देत असतो. बघा, प्रादी बहुव्रीहीमध्ये पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि असं असेल. सुमंगल पवित्र आहे असे ते. दुर्गुणी गुणांपासून दूर असलेला तो. लक्षात आलं? तर हा समास हा जो प्रकार आहे, समास हा प्रकार थोडा किचकट आहे, समजायला थोडा कठीण आहे, मान्य आहे. परंतु यामध्ये आपल्याला इथे जो आपण हे केलेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण समास हा लिहिलेला आहे, इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे समजतील. हे लेक्चर तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, पुन्हा पुन्हा पाहावं लागेल आणि एक एक प्रकार यामधला वेगवेगळा समजून घ्यावा लागेल. मी वेगवेगळा प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करून आधी सांगितलं, पुन्हा हा प्रकार रिपीट केला आहे मी. अव्ययीभाव सांगितला, तत्पुरुष सांगितला, कर्मधारय सांगितला, द्विगु समास सांगितला, मध्यम पदलोपी, इथपर्यंत आपण पुन्हा रिपीट केलं. लक्षात आलं? पुन्हा पुढचं रिपीट करतो. द्वंद्व आणि बहुव्रीही. आधी दोन आपण रिपीट केले होते, दोन समजले असतील तुम्हाला. हे दोन पुन्हा आपण रिपीट करू. द्वंद्व समास. द्वंद्व समास सोपा आहे समजायला. द्वंद्व समासामध्ये आपले जे आपण हे शिकलो, उभयन्वी अव्यय लक्षात ठेवायचे. समुच्चय बोधक आणि वैकल्पिक विकल्प बोधक. इतरेतर म्हणजे आपले समुच्चय बोधक व आणि आले. इतरेतर द्वंद्व व आणि बायफर्गेशन असतं. दोन शब्द महत्वाचे असतात, दोन्ही शब्दांना व आणि आणीने जोडलेलं असतं. इतरेतर द्वंद्व. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. वैकल्पिक द्वंद्वामध्ये विकल्प दिलेले असतात, अथवा किंवा, 15 16, 15 किंवा 16, बरोबर. मागे पुढे, मागे किंवा पुढे. हा. समाहार द्वंद्वामध्ये कलेक्टिव्ह एक प्रकारचा हे शब्द असतो. यामध्ये वेगवेगळे शब्द एकत्र करून वेगवेगळे शब्द घेणं पॉसिबल नसतं, म्हणून तो एका शब्दामध्ये बांधलेलं असतं. बाजारहाट, तत्सम वत्सु वगैरे 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 वगैरे. जिथे विग्रह करताना आपला तोंडी येतो शब्द, तो समजून घ्यायचा की तो कोणता आहे, समाहार द्वंद्व ते आहे. लक्षात आलं? बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून ते तिसऱ्याच याच्याबद्दल माहिती देतात. बहुव्रीही समासामध्ये तिसऱ्याच याच्याबद्दल माहिती दिली जाते, तो बहुव्रीही समास असतो. दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असतं. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. भक्तिप्रिय, भक्ती आहे प्रिय ज्याला तो देव. सुधाकर, सुधा आहे करात ज्याच्या तो चंद्र. तिसऱ्याच शब्दाबद्दल इथे माहिती आहे, तो बहुव्रीही समास. नत्र बहुव्रीही, सह बहुव्रीही आणि प्रादी बहुव्रीही. नत्र बहुव्रीही मध्ये पहिले पद अ, अण, न, नी असंच एकसारखं. फक्त बहुव्रीहीचे खूण काय, तो, ते. हे याच्यामध्ये अव्यय. नाही वेळ ज्याला ते. अनंत, नाही अंत ज्याला ते. निरस, नाही रस ज्यात तो. सहबहुव्रीहीमध्ये सह येईल, स येईल सुरुवातीला. सादर, आदराने सहित असा तो. सफल, फलाने सहित असे ते. प्रादी बहुव्रीहीमध्ये प्र, परा, अप हे शब्द येतील. सुमंगल, पवित्र आहे असे ते. दुर्गुणी, गुणांपासून दूर असलेले. तर असा हा प्रकार आहे समास हा प्रकार आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात प्रत्येक घटक हा फार किचकट न करता, प्रत्येक नावाच्या त्या गुंत्यामध्ये न गुंतता याचे प्रकार एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यामध्ये तुम्हाला हे प्रकार समजले असतील असं गृहीत धरतो. आपण उदाहरणं पुढे बघूयाचे. उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला आणखी हे क्लिअर होईल. उदाहरणांचा सराव जेव्हा तुम्ही कराल, हे नियम समोर ठेवायचे. समास हा फार महत्वाचा प्रकार आहे, त्यामुळे हा टॉपिक आपण उशिरा घेतला, कारण सगळ्यांचा सार याच्यामध्ये जवळपास येतो. सगळे आपल्याला माहिती असलं पाहिजे, विशेषण काय असतं, नाम काय असतं, हे सगळं याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. त्यामुळे समास हा टॉपिक जो आहे हा एक किचकट आणि थोडा समजायला अवघड असा टॉपिक आहे. तर निश्चित हा आपल्याला समजला असेल
तर हे सर्व नोट डाऊन करून घ्या आणि नंतर आपण पुढील भाग घेऊ.